नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरमागरम आणि कुरकुरीत पालक भजी समोर असतील आणि त्यासोबत मिळणारा कडक चहा आणि त्यासोबत असणारी पावसाची मजा ही दुप्पटच होत असते। पण बऱ्याचदा पालकची जी भजी आहे ही मऊ पडते किंवा तेलकट होतात। म्हणून आज मी तुम्हाला एक अशी खास टिप सांगणार आहे की ज्याने तुमची भजी ही थंड झाल्यानंतरही एकदम कुरकुरीत राहील। तर तुम्ही बघू शकता इथे आपला गरमागरम वाफळता चहा हा तयार झाला आहे आणि त्यासोबतच आपण आता एकदम कुरकुरीत आणि दिवसभर एकदम फ्रेश अशी राहणारी पालकाची भजी बनवणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे सांगणार आहे की ज्यामुळे ही भजी ही शेवटपर्यंत अतिशय कुरकुरीत आणि एकदम खायला चमचमीत लागतील। तर इथे पालकाची पानं आहेत, जवळपास एक जुडी पालक होता, त्यातला अर्धा मी पालक इथे घेतलेला आहे। पहिले पानं ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ती जी पानं आहेत ती बारीक कट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळी जी पालकाची भाजी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता सगळे मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहेत। तर यासाठी इथे मी जवळपास 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर इथे अर्धी वाटीपेक्षा पण कमी मी इथे मुगाची डाळ ही भिजू घातलेली होती। जवळपास 1 तास जरी तुम्ही ही डाळ भिजत घातली तरी ती पटकन भिजते। त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत कढीपत्ता आणि त्यानंतर इथे आपण अजून टाकून घेणार आहोत कोथिंबीर। हे सगळं जे मिश्रण आहे हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हेच आपलं जे भजींमध्ये टाकणार आहोत आज ते खास इन्ग्रेडियंट म्हणजे मुगाची डाळ आहे। आणि इथे मी बेसन पिठाचा सुद्धा वापर केलेला आहे, जवळपास 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यापैकी थोडं मी इथे टाकून घेतलेलं आहे। आणि आता जे आपण मुगाची डाळ, हिरवी मिरची, लसूण वगैरे जे वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला इथे आता टाकून घ्यायचं आहे। इथे आपण तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर करणार नाही। त्यानंतर इथे मी टाकून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये हळद, त्यानंतर आहे जिरे पावडर, त्यानंतर ओवा आणि धन्यांची एकत्र पावडर केलेली होती, त्यामध्ये ओवा पण मी दळून घेतलेला होता आणि हे जे धने आहेत हे थोडे कुटून घेतलेले आहेत, अख्खे धने होते, त्यामुळे या भजींची जी चव आहे ती अतिशय अप्रतिम लागते। त्यानंतर 1 ते साधारण 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पालकच्या भजीचं जे पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। अतिशय कुरकुरीत अशा ह्या पालकच्या भज्या इथे बनून तयार होतात। तुमच्याकडे बेसन म्हणजे तांदळाचं पीठ नसलं तरीसुद्धा अतिशय कुरकुरीत या भज्या फक्त मुगाची डाळ वाटून घातल्यामुळे सुद्धा होतात। यूट्यूबवरही पहिल्यांदाच अशी रेसिपी आहे की ज्यामध्ये आपण पालकाच्या भजीमध्ये मुगाची डाळसुद्धा वाटून घालतो आहोत आणि त्यानंतर त्याची चव जी आहे ही दुप्पट होते। आणि त्यानंतर इथे मी पुन्हा जे बेसन पीठ उरवून घेतलेलं होतं ते आता इथे आपण पुन्हा टाकतोय, म्हणजे जवळपास 1 वाटी बेसन पीठ आपल्याला इथे बरोबर प्रमाणात लागतं, अर्धी जुडी पालक असेल तर। आणि आता इथे आपण बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे। आपण इथे पाणी अजूनही टाकलेलं नाही आहे आणि त्यानंतर इथे चिमूटभर खाण्याचा सोडा आहे आणि तो थोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण साधारण 1 चमचापेक्षा पण कमी थोडंच इथे पाणी टाकतो आहोत की जेणेकरून जो सोडा आहे हा सगळं पिठाला लागला जाईल। आणि सगळं पीठ आपण छानपैकी आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं पीठ आपलं छानपैकी इथे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेलाला जास्त गरम करायचं नाही, नाहीतर वरतून भजी ही जळते आणि आतून ती कच्ची असते, म्हणून थोडं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या छानपैकी भज्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भज्या तळायच्या नाही आहेत आणि जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे तर मग ह्या भज्या जास्त तेलकटही होत नाही आणि जास्त सोड्याचा सुद्धा वापर करायचा नाही, कारण की ऑलरेडी मुगाची डाळ आपण घातल्यामुळे ह्या भज्या अतिशय कुरकुरीत होतात आणि खायला पण
अप्रतिम लागतात. दुप्पट चव याची लागत असते. म्हणजे बेसन पीठही आपण यात घातलेलं आहे आणि त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळसुद्धा आपण वाटून घातलेली आहे. त्यामुळे याला एकदम वेगळीच चव येते आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या ज्या भज्या आहेत ह्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि तुम्ही आवाज बघा किती कुरकुरीत. दिवसभर ह्या भज्या तुम्हाला अशाच कुरकुरीत राहतील. आणि त्यानंतर यासोबत मी तळून घेतलेल्या आहेत काही मिरच्या आणि तुम्ही यासोबत पुदिन्याची चटणी केली तरी चालेल, पण भजींसोबत शक्यतोवर ज्या तळलेल्या मिरच्या असतात ह्या पसंत केल्या जातात. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पालकच्या भज्या आहेत ह्या इथे बनून तयार आहेत. सोबत आहे गरमागरम कडक असा मसालेदार चहा. चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही अशा पालकच्या भज्या बनवून बघा. आणि तुम्ही अजून कोणत्या पद्धतीने जर बनवत असाल तर ती पद्धत मला नक्की सांगा. मी तशा पद्धतीने पण बनवून बघेल आणि तुम्ही पण अशाच भज्या आणि असाच चहा एन्जॉय करा. आणि ह्या पावसाळ्यामध्ये ही पालक भजी तर व्हायलाच हवी. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.